जय गजानन। आज अश्विन शुद्ध दशमी, विजयादशमी। भारतीय संस्कृतीने 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून या दिवसाचं वर्णन केलं। इतका महत्वपूर्ण दिवस गणपत्य संप्रदायाच्या दृष्टीने हा शमी पूजनाचा दिवस, शमी विघ्नेश असणाऱ्या भगवान गणेशांच्या पूजनाचा दिवस। किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या। भगवान गणेशांच्या अत्यंत प्रिय असणाऱ्या 3 गोष्टींचा जर उल्लेख करायचा असेल तर तो शमी, मंदार आणि दूर्वा याच स्वरूपात असू शकतो। भगवान गणेशांना बाकी सर्व उपचारांपेक्षा अत्यंतिक प्रिय असणाऱ्या गोष्टी शमी, मंदार, दूर्वा। त्यातल्या शमीच्या पूजनाचा दिवस। कशी निर्माण झाली ही शमी, ही वनस्पती आपल्यापर्यंत येऊन कशी पोहोचली? गणेश पुराणाने, मुद्गल पुराणाने अलौकिक कथा त्याच्यावर आपल्या समोर दिल्या। कथा समजून घ्यायचा थोडासा प्रयत्न करू, मग त्यातून शमीचं महात्म्य आपल्या समोर येईल। गणपत्य संप्रदायाचे काही वेगळे पैलू आपल्या समोर येतील। तशी सुंदर रचना आहे। कथा आपल्याला सांगते, और्व नावाचे एक महर्षी होते। या महर्षींना एक सुंदर कन्या जन्माला आली, जिचं नाव त्यांनी शमिका असं ठेवलं। कन्या उपवर झाली। आता कुठल्या तरी योग्य वराला पाहायचं, कन्यादान करायचं। या भूमिकेत असणारे महर्षी मुलगा कुठे शोधायचा? त्या काळची पद्धती फार सुंदर होती। मुलं उपनयन संस्कार झाला की गुरुगृही जात असत, त्या गुरूंच्या आश्रमातच राहत असत, तिथेच विद्यार्जन करत असत। त्याच्यामुळे आई वडिलांपेक्षा नेमका मुलगा कोणता योग्य आहे हे तिथले कुलगुरु जे असायचे तेच योग्य सांगू शकायचे। स्वाभाविक असं एखादं गुरुकुल शोधावं, जिथे एखादा चांगला युवक शोधावा, आपली मुलगी त्याला द्यावी। या पद्धतीने शोधत असणारे महर्षी धौम्य, महर्षी शौनकारामाच्या ऋषींच्या आश्रमात आले असं वर्णन आहे। शौनकांना विनंती करण्यात आली, माझ्या अशा पद्धतीच्या या गुणांनी युक्त असलेल्या मुलीकरता योग्य वर सांगा। त्यांनी समोर बोर्ड दाखवलं। महर्षी धौम्य नावाच्या ऋषींचा मंदार नावाचा मुलगा होता। अत्यंत गुणसंपन्न असणारा, सर्व गुणसंपन्न ज्याला आपण शब्द वापरतो तशा पद्धतीचा असलेला, वेदाभ्यासी असलेला, अत्यंत बुद्धिमान अशा प्रकारचा त्या मुलाला देण्यात आलं। शमिका त्याला समर्पित करण्यात आली। दोघांचा विवाह संपन्न झाला। स्वाभाविकच आणखीन लहान आहे त्या काळाच्या हिशोबामध्ये, म्हणून आपल्या पित्याकडेच आहे। काही काळ गेला, काही काळानंतर याचंही विद्याध्ययन पूर्ण झालं आणि विद्याध्ययन पूर्ण झाल्यानंतर आपल्या त्या वधूला घेण्याकरता मंदार आपल्या सासूरवाडीला येऊन पोहोचला। सगळ्या औपचारिक गोष्टी झाल्या, आगत स्वागत झालं। काही दिवस थांबला, नववधूला घेऊन तो मंदार परत निघाला। आता हे नवीन जोडपं आहे, तारुण्याचा काळ आहे, नवयुवक अशा पद्धतीची रचना। त्या आनंदामध्ये हास्य विनोद करत जिकडे तिकडे फिरतायत आणि फिरता फिरता एका आश्रमाजवळ येऊन पोहोचले। त्यांच्या सुदैवानी दुर्दैवानी म्हणा की आपल्या सगळ्यांच्या सुदैवानी म्हणा, तो आश्रम महामुनी भगवान भृशुंडी महाराजांचा होता। काय अधिकार आहे या व्यक्तिमत्वाचा? गणपत्य संप्रदायामध्ये सांगितलेलं महानतम अशा प्रकारचं हे विभूतिमत्व इतके श्रेष्ठ की भगवान मुद्गलांनी सांगितलेल्या उपदेशानुसार गजानन 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 करत 12 वर्षे एका जागी बसले। त्याचा परिणाम अंगावर वारूळ फुटलं आणि 12 वर्षानंतर गुरूंनाच आठवण आली, म्हणून श्री गुरु महर्षी मुद्गल शोधत शोधत येऊन पोहोचले। ते वारूळ बाजूला केलं आणि आतलं जे दृश्य दिसलं ते पाहिल्यानंतर महर्षी मुद्गलांनी चरण धरले, कारण आतमध्ये बसलेल्या त्या विभूतिमत्वाला गजानन गजानन करता करता सोंड फुटलेली होती। गजाननत्व प्राप्त झालेलं होतं। कोणत्याही देवतेच्या उपासकांमध्ये सगळ्यांचा परिपूर्ण आदर बाळगून सांगतो, उपासकांमध्ये शरीर दृष्ट्या सुद्धा भगवत स्वरूप झालेलं असं उदाहरण आपल्याला इतिहासात पाहायला मिळत नाही। अलौकिक उदाहरण आहे भगवान भृशुंडी महाराज। त्यांना भुवईतून सोंडच फुटली म्हणून त्यांचं नाव भृशुंडी असं पडलं। मोरया स्वरूप प्राप्त झालं त्यांना। 25 गुरु रूपामध्ये गणपत्य संप्रदाय अभिवादन करतो। म्हणजे जेव्हा कल्पाच्या सुरुवातीला, याचा अर्थ जेव्हा ओंकारातून पंचेश्वर वेगळे होतात आणि भगवान ब्रह्मदेव नवीन सृष्टीची रचना सुरू करतात, त्याला कल्प असं म्हणतात। त्या कल्पाच्या आरंभी पंचेश्वर म्हणजे भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णू, भगवान शंकर, आदिशक्ती आणि भगवान सूर्य हे पंचेश्वर या महर्षी भृशुंडींच्या आश्रमामध्ये येऊन त्यांच्याकडून उपदेश प्राप्त करतात।
असतात असा आपल्याला गाणपत्य संप्रदाय सांगतो. म्हणून त्यांना पंचैश गुरु असा शब्द वापरलेला आहे. हे भगवान पंचैश गुरु भृशुंडी आपल्या आश्रमामध्ये आहेत. योगायोग आहे केवळ की ते देहभान अवस्थेमध्ये आहेत. हे नवीन जोडपं तिथे येऊन पोहोचलं आणि त्यांना ते लोकविलक्षण दृश्य दिसलं की मनुष्य आहे आणि मनुष्याला भुवईच्या मधून सोंड फुटली आहे. त्यांना ते वेगळंच वाटलं. अवखळ होते, नवतारुण्य होतं, परिपक्वता तेवढी नव्हती. त्या सगळ्याचा परिणाम झाला. भगवान भृशुंडींचा अलौकिक अधिकार समजू न शकलेले ते दोघजण हसून गेले. त्या हसण्याचा परिणाम इतका विचित्र झाला की योगायोगाने देहभानावर असलेल्या, कारण इतर वेळा आपल्या आत्मसमाधीमध्ये मग्न असायचे महर्षी, पण त्यावेळी ते देहभानावर होते. त्यांना ते हसण्याचा ध्वनी ऐकू आला. पाहिलं त्यांनी आणि लक्षात आलं की या माझ्या सोंडेला हसतायत आणि सोंडेला हसतायत याचा अर्थ माझ्या मोरयाला हसतायत. माझ्या मोरयाचा अपमान झालेला आहे. ही कल्पना महर्षींच्या डोक्यात आली आणि महर्षींनी शाप दिला. अक्कल नसलेले तुम्ही, मूढत्व असणारे तुम्ही, केवळ जीव आहे म्हणूनच तुम्हाला सजीव म्हणायचं, अशा पद्धतीचे तुम्ही वृक्ष योनीला प्राप्त व्हा. कारण तिथेच अशा प्रकारची रचना असते. बुद्धिमत्तेचा संबंध नसतो. कशाही पद्धतीच्या गोष्टी केवळ आनंद हसण्यावरील नेण्यासारखी अवस्था जी आहे तशी तुमची अवस्था प्राप्त होईल. दुःख सुद्धा तुम्हाला व्यक्त करता येणार नाही, कारण झाडांना ती सोय नाही. अशा प्रकारचा शाप मिळाला आणि दोघं तत्काळ वृक्ष झाले. बराच काळ गेला. आपला मुलगा आपल्या वधूला घ्यायकरता गेलेला आहे, मग आणखीन तो का आला नाही म्हटल्यानंतर स्वाभाविक महर्षी धौम्य चिंतित झाले. महर्षी धौम्य शोधाशोध करत निघाले. शोधता शोधता महर्षी शौनकांच्या आश्रमात आले. ते म्हणाले, अहो इथून तर निघून गेलेला आहे केव्हा. त्याचा दीक्षांत समारंभ झाला, आम्ही त्याला वापस पाठवलं. घरी आला होता, तिथून तिकडे गेलेला असेल, याचा अर्थ आता सासूरवाडीला गेलेला असेल. दोघही जण त्यांचाही लाडका विद्यार्थी आहे म्हणून तेही येऊन पोहोचले. दोघही जण महर्षी औरवांच्या आश्रमात आले. महर्षी औरवांना आता वेगळी काळजी लागली. ते म्हणाले, अहो आम्ही तर मुलीला पाठवलं तुमच्या मुलासोबत, आता तिघही जण शोधायला सुरुवात करतायत. कुठे गेले असतील. गावागावात चौकशी करत चाललेत. इकडून काही काळापूर्वी असं जोडपं गेलं असं म्हणत पुढच्या गावाला जातायत आणि येता येता महर्षी भृशुंडींच्या आश्रमात येऊन पोहोचले. थकले होते. त्याच झाडाखाली बसले जे खरं तर यांचे मुलं होते. त्या शमिकेचं शमी वृक्षात रूपांतर झालं होतं. मंदार नावाच्याच वृक्षात रूपांतरित झाला होता. हे नावही आपण नंतर त्यांना त्यांच्या मूळ नावावरून दिले. या अर्थाने ते नवीनच झाडं दिसत आहेत. कोणते थे वृक्ष माहीत नाही. बसले. समोर भगवान भृशुंडी येऊन पोहोचले. अलौकिक आनंद झाला. तिघांनी चरण धरले, प्रार्थना केली. म्हणजे भगवान काय अद्वितीय रचना आहे. इथून आमचे मुलं जाताना आपण कदाचित पाहिले का, त्यावेळी आपण कदाचित देहभानावर होते का, अशा पद्धतीने प्रश्न विचारला. महर्षी भृशुंडींनी सांगितलं त्या झाडांकडे बोट दाखवून, हेच तुमचे मुलं आहेत. दोघांना प्रचंड धक्का बसला. अतिशय वाईट वाटलं. म्हणजे का असं झालं. म्हणजे काही इलाज नाहीये. त्यांनी भगवान गणेशांचा अपमान केला आणि माझ्या तोंडून शापवाणी निघून गेली. आता हे दोघ जण वृक्ष अवस्थेत जाऊन पोहोचलेले आहेत. अतिशय दुःख झालेलं आहे, पण इलाज काय. ऋषींचेच पाय धरले. पुन्हा महर्षी भृशुंडींना प्रार्थना करण्यात आली, उशाप द्या, काहीतरी मार्ग सांगा. ते म्हणाले, मार्ग आता काही नाही. मोरयाचा अपमान झाला म्हणून माझ्या तोंडून शापवाणी निघाली. मोरयाची इच्छा आहे, तुम्ही मोरयाला शरण जा. भगवान भृशुंडींनी गणेश मंत्र दीक्षा स्वरूपात दिला. या दोघांनी त्याच वृक्षाखाली बसून महर्षी शौनकांच्या सह गुरु त्यांचे जे दोघांचे, या अर्थाने त्यांनी ही तपश्चर्या सुरू केली. तिघांच्या ही तपश्चर्येला लवकरच फळ आलं. कारण मंत्र देणारे भगवान भृशुंडी महाराज होते. लवकरात लवकर फळ प्राप्त झालं. प्रत्यक्ष भगवान गणेश त्यांच्या समोर प्रगट झाले. प्रगट झालेल्या मोरयांनी सांगितलं, काय पाहिजे तो वर मागा. पुढची घटना अत्यंत महत्वाची आहे. या दोघांनी वरदान मागितलं, आमचे मुलं आम्हाला मूळ स्वरूपात मिळावेत. भगवान गणेश म्हणतात, आता असं नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत. कारण यांनी माझ्या भक्ताचा अपमान केला. हे वाक्य फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. शमन करणे या वाक्याचा अर्थ आपल्याशी समजून घ्यायचा आहे.
शमीचा तो अर्थ जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. भगवान गणेश स्वतः प्रगट होतात आणि ते म्हणतात मी हा शाप दूर करणार नाही, कारण हा माझ्या भक्तांनी दिलेला शाप आहे. बाकी तुम्हाला काय पाहिजे तेवढं मागा, अद्वितीय अशा प्रकारचे वरदान देईल, पण भक्ताचा शाप मी दूर करणार नाही. वाक्य व्यवस्थित लक्षात घ्या. भगवान एक वेळ स्वतःचा अपमान केला तर माफ करतात, पण भक्ताचा अपमान केला तर भगवानही माफ करत नाहीत. आणि भक्त कोण आहे ते आपल्याला चेहऱ्यावरून पाहून कळत नाही. त्याच्यामुळे आयुष्यात कोणत्याही गणेश भक्ताचा, कोणत्याही देवतेच्या उपासकाचा आणि मग कळत नसल्यामुळे कोणाचाच अपमान करण्याच्या भानगडीत पडू नये, कारण त्यानंतर भगवानही माफ करत नाहीत. हा सिद्धांत आपल्या समोर सांगण्यासाठी कथेची रचना एक पद्धतीने आली. भगवंतांनी सांगितलं पण हरकत नाही, तुम्ही केलेली तपश्चर्या आहे तीही वाया जाणार नाही. अलौकिक वरदान प्राप्त करून देतो. तुमचे हे जे 2 मुलं आहेत जे आता वृक्षरूपात येऊन पोहोचले, या दोघांच्याही मुळाशी मी निवास करील. आणि म्हणून शमीच्या मुळाशी भगवान गुप्त झाले, मंदाराच्या मुळाशी भगवान गुप्त झाले. गुप्त होण्याच्या पूर्वी, अंतर्धान पावण्याच्या पूर्वी भगवंतांनी अलौकिक आशीर्वाद दिलेले आहेत की माझी अत्यंत प्रिय वनस्पती दूर्वा आहे, पण दूर्वेनंतर मला शमी आणि मंदार प्रिय असतील. आणि अगदीच क्वचित वेळी, एखाद्या वेळी अशी परिस्थिती आली की दूर्वा नाहीच मिळाल्या तर काय करायचं, त्यावेळी शमीच्या पत्रीने माझी पूजा केली तर ती मला तितकीच प्रिय असेल. उन्हाळ्यामध्ये अशी परिस्थिती येऊ शकते, लक्षात घ्या. दूर्वा मिळणारच नाही, सगळं सुकलेलं अशी अवस्था असेल, पण त्यावेळी शमी मात्र बहरलेली असते, कारण त्या महावृक्षाला नवीन पालवी फुटलेली असते. त्यावेळी आपल्याला शमीच्या माध्यमातून सुद्धा मोरयाची उपासना करण्याची सुविधा मोरयानी देऊन ठेवली. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष, लक्षात घ्या. त्याचा संबंध तेजाशी आहे, त्याचा संबंध पराक्रमाशी आहे. पराक्रमाचा विषय निघाला म्हणून फक्त आपल्याला सांगतो. भगवान रामचंद्रांनी शमीचं पूजन केलं आणि रावणावर आक्रमण केलं असं वर्णन आहे. पांडवांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. पांडवांनी शमीच्या वृक्षावर आपले सगळे शस्त्रास्त्र ठेवले होते आणि ते याच विजयादशमीच्या मुहूर्तावर त्यांनी काढले, इत्यादी कथा आपल्याला माहिती आहेत. सगळ्या पराक्रमाचा संबंध शमी वृक्षाशी आहे. तेजाचा संबंध मी आपल्याला सांगितला. शमीला अग्निगर्भा असं म्हटलं जातं. शमीमध्ये मूलतः अग्नी आहे, म्हणून ज्यावेळी यज्ञाच्या वेळी अग्नी प्रज्वलित करायचा असतो आणि त्यावेळी आरणी आणि मंथनीनी घर्षण करून ज्यावेळी अग्नी निर्माण करतात त्यावेळी खाली जी आरणी ठेवलेली असते ती शमीच्या लाकडाची असते. वरचा खुंटा जो आहे तो पिंपळाच्या वृक्षाचा असतो आणि त्या दोघांच्या घर्षणातून अग्नी निर्माण केला जातो. तो खाली असलेला लाकडाचा भाग शमीचा असल्यामुळे स्वाभाविक तयार झालेला अग्नी त्या शमीचं शिल्लक राहणार आहे. तिला अग्निगर्भा असं म्हटलेलं आहे. ही अत्यंत उष्ण अशा प्रकारची लाकडाची प्रवृत्ती आहे. पण गंमत लक्षात घ्या, एका बाजूला शमी अत्यंत अत्यंत उष्ण आहे वृक्ष स्वरूपामध्ये, म्हणजे तिच्या खोडाच्या स्वरूपात मी आता सांगितलं अग्निगर्भा असल्यामुळे, पण उलट्या बाजूला तिचे पानं कमालीची शीतल आहेत. किती सुंदर रचना आहे, लक्षात घ्या. आतमध्ये समजा तेज असलं तरी ते बाहेर भगभग म्हणून नाही प्रगट झालं पाहिजे. तेज शांतपणे प्रगट झालं पाहिजे. तेजाची अभिव्यक्ती ही आल्हाददायक असली पाहिजे, आनंददायक असली पाहिजे. हा जो भाव आहे तो आपल्याला शमी सांगते. आणि म्हणून शमीच्या खाली बसून तपश्चर्या करायची. कशा करता? शमन व्हावं. कशाचं शमन करायचंय? माझ्या अंतरंगात असणाऱ्या सगळ्या विकारांचं शमन करायचंय, माझ्या अंगात असणाऱ्या उष्णतेचं. कारण उष्णता कशाने निर्माण होते? शास्त्रांनी सांगितलं काम क्रोधाधिक विकारांनी उष्णता निर्माण होते. अनुभव आपल्याला व्यवहारात सुद्धा येतो. कामवासनेचा संबंध गरमीशी आहे. क्रोध, राग आला की माणूस लालबुंद होतो, त्याचा संबंध उष्णतेशी आहे. ही उष्णता शमन करण्याचं कार्य शमी करते. म्हणून शमीच्या मुळाशी तपश्चर्या करावी सांगितली. कारण त्यांनी काम क्रोधाधिक विकार जे आहेत ते विकार शमन होतात. तिचं नाव शमी आहे, शमन करणारी.
अत्यंत दिव्य अशा प्रकारची वनस्पती सगळ्या पापांपासून मुक्त करते. पाप कोणते? आपल्या अंतरंगात असणारे जे विकार, यांनाच पाप म्हटलेलं आहे. म्हणून शमीचं वर्णन करताना सांगितलं, शमी शमयते पापम. शमी पापांचं शमन करते, मनातल्या विकृतींना ती शांत करते आणि माणसाला अत्यंत शीतलता प्रदान करते. म्हणून शमी पत्रांचं जर अर्चन आपण करत असाल, सहस्रार्चन केलं तर आपल्याला गमतीदार गोष्ट लक्षात येईल. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ते निर्माल्य काढायला जाऊ, वरचे वरचे थर तर सुकलेले असतात, प्रश्न नाही, पण आतमधली शमी हिरवी गार असते, ती अत्यंत शांत असते, थंड असते. ही रचना जी आहे ती साधकाच्या जीवनात असली पाहिजे. आतमधला ओलावा, आतमधली हिरवळ, आतमधला आनंद टिकवून ठेवण्याची अद्वितीय शक्ती शमी आपल्याला प्रदान करते. म्हणून शमीच्या मुळाशी बसून उपासना सांगितली. शमी काष्ठाची माला गळ्यात धारण करायची. वास्तविक रचना अशी आहे की पूजन झाल्यानंतर भगवान आपल्या हाताने दूर्वा किंवा शमीपत्र देतात असं कल्पना करून मोरयाचं निर्माल्य शिखेमध्ये म्हणजे शेंडीमध्ये धारण करायचं असतं. पण अडचण अशी आहे की ते उडून इकडे तिकडे पडू शकतं आणि सातत्याने ते राहणार नाही, कारण गळून जाणार आहे सुकल्यानंतर. म्हणून मग सातत्याने शमी कशी धारण करता येईल शरीरावर, तर त्याकरता माळेचा विचार आला. त्या वृक्षाच्या त्या फांद्यांपासून, त्या काष्ठापासून शमी माळ तयार करावी आणि मग ती शमी माला गळ्यामध्ये, हातामध्ये धारण करावी. गणपत्यांचं वैशिष्ट्यपूर्ण वैभव सांगितलं. कशा करता शमी माला धारण करायची? जणू काही सांगितलेलं आहे की आता या देहावर मी ही शमी ठेवलेली आहे. वाक्याचा अर्थ, हा देह मोरया तुला समर्पित केलेला आहे. आता या देहाच्या माध्यमातून जे काय कार्य होतील ते मोरयाच्या कृपेसाठी, मोरयाच्या सेवेसाठी, मोरयाच्या कार्याच्या प्रचार प्रसारासाठी असले पाहिजे, या दृष्टीने रचना सांगितली. म्हणून त्यावेळी बोलतानाचा विषय, कारण प्रचाराकरता किंवा कार्य करताना एकतर बोलणे हा विषय आहे किंवा कार्याचा संबंध हाताशी आहे. आणि म्हणून दोन्हीकडे शमी माला सांगितली. कशा करता? तर हाताने मी जे काही करील, जे काही लिहील, ते लिहित असताना मी मोरयाची सेवा करतोय हा भाव असला पाहिजे. गळ्यातून मी बोलत असताना जे काही बोलतो ती मोरयाची सेवा असली पाहिजे. म्हणून कंठामध्ये आणि या संपूर्ण देहावर शमी धारण करायची. शमी माला त्याच्याकरता सांगितली, मंदार माला सांगितली. शमी मंदाराच्या माळा गळ्यात घालणे गणपत्य संप्रदायाचं अविभाज्य लक्षण म्हणून सांगितलं. इतकं त्या शमीचं महत्व, त्या शमीच्या मुळाशी भगवान स्वतः गुप्त झाले, तिथेच अंतर्धान पावले, तिथे कायमचा निवास केला. मंदाराच्या मुळाशी, मंदाराच्या मुळाचं तर वैभव असं आहे की 21 वर्षाचं जेव्हा ते मंदाराचा वृक्ष होतो तेव्हा त्या मुळाला आपोआपच गणेश आकार येतो. त्याला श्वेतार्क गणेश असं म्हणतात. इतकं अद्वितीय वैभव सांगितलं की त्याची प्राणप्रतिष्ठा वेगळी करण्याची गरज नाही. म्हणजे स्वयंसिद्ध भगवत स्वरूप आहे. स्वयंभू मोरयात जणू काही प्रगटला आहे, अशा पद्धतीचं वैभव त्याचं सांगितलं. आणि असा मंदार मुळाचा तयार केलेला मोरया, त्याची उपासना जो शमी, मंदार आणि दुर्वांनी करतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही. हे भगवंतांनी देताना वरदान दिलं. त्या शमीच्या मुळाशी भगवान राहतात. शमी मुळाशी निवास करणाऱ्या भगवंताला शमी विघ्नेश असं म्हणतात. मंदिर स्वरूपामध्ये शमी विघ्नेशाचा सगळ्यात सुंदर विग्रह, सगळ्यात महान विग्रह आपल्याला श्री क्षेत्र आदौश क्षेत्राला पाहायला मिळतो. भगवान मुद्गलांची तपोभूमी म्हणून नागपूरच्या जवळ असणारं, सध्या ज्याला अदासा असं म्हटलं जातं, मूळ नाव आहे अदोष. किती सुंदर नाव आहे, अदोष. ज्या क्षेत्रामध्ये कुठलाही दोष नाही अशा प्रकारचं क्षेत्र, त्या अदोष क्षेत्रावर भगवान शमी विघ्नेश स्थापित आहेत. आजही दिव्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. 11 फूट उंचीची भगवान गणेशांची मंदिरात असलेली सगळ्यात मोठी मूर्ती म्हणावी अशा पद्धतीचा दिव्य विग्रह आपल्याला अदोष क्षेत्राला पाहायला मिळतो. या क्षेत्रावर या शमी विघ्नेशाच्या खाली भगवान वामनांनी तपश्चर्या केली असं अद्वितीय कथानक आपल्याला ऐकायला मिळतं. शमी महात्म्य त्या दृष्टीने समजून घ्यायचंय. कारण अद्वितीय अशा प्रकारची तपश्चर्या तिथे केली, कारण कार्य तितकं मोठं करायचंय. बलीला नियंत्रित करायचंय, पुढचा इंद्र म्हणून त्याला स्थापित करायचंय. एका इंद्र पदाच्या पूर्ण काळाचा
विचार भगवान वामन तिथे करतायत. आणि मग त्या बलीच्या यज्ञात जाण्याच्या पूर्वी महर्षी कश्यपांनी दिलेल्या गणेश मंत्राच्या माध्यमातून भगवान वामनांनी शमी विघ्नेशाची उपासना केली. त्यांना आजच्याच दिवशी मोरयानी दर्शन दिलं असं वर्णन आहे. आज शमीचं पूजन आणि शमीच्या मुळाशी शमी विघ्नेशाचं पूजन अत्यंत फलदायी सांगितलं. कायमच तिची उपासना असावी, आज विशेषत्वानी असावी आणि आज मोरयाला शमी समर्पित करावी आणि प्रार्थना करावी. माझ्या जीवनातले सगळे दुःख, सगळं दैन्य, सगळ्या पीडा, सगळ्या व्यथा या सगळ्यांचं मोरया तू शमन कर. शमी विघ्नेशाला तेवढीच प्रार्थना करून थांबू. जय गजानन.